छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेब कबरीची सुरक्षा आता वाढवली आहे। औरंगजेबाची कबर असलेला हा सगळा परिसर रेड झोन म्हणून घोषित केला गेलाय। औरंगजेब कबर परिसर 18 एप्रिल पर्यंत रेड झोन असेल। या सगळ्या परिसरामध्ये आता औरंगजेब कबर परिसरात ड्रोन उडवण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे। तर कबरीवरील कापड हटवून लोखंडी पत्र्याची तटबंदी आता उभी करण्यात आलेली आहे। खुलताबाद इथल्या औरंगजेबची कबर ही कबर काढण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर वाद निर्माण झालेला आहे। एकीकडे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावलेला असताना आता कबर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत सुद्धा बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, वाढ करण्यात आलेली आहे। संरक्षक भिंतीवरून आत कोणी जाऊ नये याकरता लोखंडी अँगलला पत्रे देखील ठोकण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लघवीज आपण पाहताय की राज्यभरामध्ये देशभरामध्ये चर्चा आहे ती म्हणजे औरंगजेबाच्या कबरीची आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा किंवा काही हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी ही मागणी केलेली आहे। मात्र प्रामुख्याने जर महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातोय की ज्या ठिकाणी ही कबर आहे त्या ठिकाणीच ज्यांनी मागणी केली आहे, जे सत्तेमध्ये आहेत, त्यांनीच सुरक्षा देखील वाढवलेली आहे आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता या परिसरामध्ये बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच पत्रे देखील ठोकण्यात आलेले आहेत। म्हणजे कुणीही व्यक्ती जर त्या ठिकाणी जात असेल तर तो कबरीपर्यंत जाऊ नये, अनुचित प्रकार घडू नये किंवा वातावरण खराब होऊ नये यासाठी हा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केलेला आहे। भारतीय पुरातत्व विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल हे या ठिकाणी सुरक्षा देत आहेत आणि काही दिवसांपूर्वी जिथून प्रवेश दिला जातो त्या रस्त्याच्या बाजूला सुद्धा बॅरिगेटिंग करण्यात आलेली होती। म्हणजे एका वेळेला एकाच व्यक्तीला प्रवेश देता येईल किंवा एकाच व्यक्तीला जाता येईल अशी सुविधा करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे औरंगजेबची कबर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पत्रे ठोकण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणी आधी हिरव्या कलरची जी काही चटई लावलेली होती किंवा हिरव्या कलरचं जे काही आवरण लावलेलं होतं तर ते काढून त्या ठिकाणी आता हे पत्रे ठोकण्यात आलेले आहेत। आणि एवढंच नाही तर 4 जणांना जिल्हा बंदी देखील करण्यात आलेली आहे, ज्यांनी इशारा दिलेला होता की आम्ही त्या ठिकाणी जाऊन ही कबर उखडून टाकू, तर त्यांना जिल्हा बंदी घालण्यात आलेली आहे। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान जे आहे याचे अध्यक्ष जे आहेत बाळराजे आवारे यांना बंदी घालण्यात आलेली आहे। तर यांच्यासोबतच इतर माजी आमदार जे आहेत, हिंदुत्ववादी संघटनाचे काही पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आता औरंगजेबची कबर हा विषय ज्वलंत आहे आणि सोबतच त्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि कुणी पोहोचू नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पत्रे देखील ठोकण्यात आलेले आहेत। निश्चित सचिन, दुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका।